आणि एकीकडे काय हाल चालू आहे तुम्ही पाहताय. पाणी म्हणलं की अंगावर असा काटा येत आहे. काटा असा भाल्यासारखा असं तरंगत येत आहे हो. गाई म्हशी बैल बकऱ्या कोंबडे लहान लहान लेकरं आणि माणसं बी. कोण माणसं शेतकरी पुरात वाहून जात नाही हो. ते आत्महत्या करायला संपलं त्याचं सगळं. काय असतं शेतकऱ्यापाशी? त्याच्या रानातलं पीक हे त्याचं सगळं काय राहतं. त्याचं आयुष्य त्याचं भविष्य समजा खरडून गेलाय, निसर्गानं नेलाय. सगळ्या जगाचा पोट भरणारा कास्तकार आज एका बिस्कुटाच्या पुड्यासाठी रांगेत उभा दिसताय. तो रडत आहे, तळमळीनं त्याचं दुःख सांगत आहे. जसं तुम्हाला आम्हाला लेकरं ना, तसं त्यांना पण. सगळ्यात जास्त राग कशाचा आला माहिती आहे का? काय रील पाहिल्या नेत्यांच्या, त्यांच्या गाड्यांचा ताफ्यातून उतरायले 50-100 रुपयाचे पाकिट द्यायले, त्या पाकिटावर त्याचे फोटो, मोठमोठे डायलॉग, पक्षाचे लोगो, फोटो व्हिडिओ काढाय स्पेशल कॅमेरामन, आणि त्याच्या ती रील, आणि त्या रीलच्या खाली त्यांनी फळवून काढलेल्या बायकाचे लेकरं द्यायच्या, म्हणजे त्याचे कार्यकर्ते. काय कमेंटी, बाप रे बाप. एक आठवलं म्हणून सांगतो, मुंबईत सरकारनं हॉटेल बंद ठेवले तेव्हा खेड्यापाड्यातून मदत आली. एकाही शेतकऱ्याने चिटोरा लावला नव्हता नावाचा फोटोचा. मग आपल्याला लुटून मोठे झालेले नेते आणि त्याचे कार्यकर्ते वेळ आली तर एवढे कसे पिशे झाले? मनोज दादांनी दवाखान्यातून हाक दिली, मदत करा. हजारो हात पुढे आले. खास उदाहरण सांगतो मित्रा, लातूरच्या आमच्या लक्ष्मी हॉटेलचे मालक नेहरू भाऊंनी 30 लाख रुपयाच्या किट वाटल्या. साधा एक फोटो पण काढला नाही स्वतःचा वाटप करताना. अशी शेकडो नावं आहेत. त्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा, ज्याला 1-2 धड वाचता येत नाही, त्याला निवडणूक लढवायची नाही, त्याचं मतदान पण नकोय तुमचं कोणाचं त्याला, तरी तो देताय. त्याच्याकडून काहीतरी शिकावं यांनी. शिकावं नाही, त्यांचा गु खावं यांनी. ज्या शेतकऱ्याची पोरं नेत्यांच्या सतरंजा उचलण्यात पुढे असतात ना, आज त्यांच्या बापाला 3400 रुपये एकरी देऊन अवकात दाखवून दिली आहे. शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका, सगळं नीट होणार आहे. मी काय द्यावं जर म्हटलं ना, तर मी बी तुमच्या आवानीच बाबा. सध्या एकमेकांना धीर देऊ तर आपल्या अडचणींचं भांडवल करून हिनवणाऱ्या ह्या बारबाप्यांचं पाकिट आणि त्यांचा फोटो लक्षात ठेवा. जबरदस्त पाडापाडी करू.